नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित। आपले जे प्रकरण आहे ते आहे 5वं। आपलं प्रकरणाचं नाव आहे विस्तार सूत्रे। विस्तार सूत्रे या पाठामध्ये आपण हे जे लेक्चर आहे हा जो पाठ आहे तर मुलांनो 5वं प्रकरण जे आहे विस्तार सूत्रे या पाठामध्ये अभ्यास काय करणार आहोत आपण तर बघा विविध विस्तार सूत्रांचा आपण काय करणार आहोत या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत। विविध विस्तार सूत्रे म्हणजेच काय तर इथे आपल्याला एक सूत्र दिलं जाईल आणि त्या सूत्राचा आपल्याला काय करायचं आहे तर विस्तार करायचा आहे आणि हाच जो सूत्र विस्तार आहे हे जे पॉइंट आपल्याला इथे सांगितलेलं आहे विविध विस्ताराचं जे सूत्र आहे ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। चला मग मुलांनो सुरुवात करूया। जे काही सूत्र आपल्याला दिले जातील त्या सूत्रांचा विस्तार करण्यासाठी। आता बघा आपल्याला सूत्रांचा विस्तार कसा करायचा आहे तर त्यासाठी आपण मागील इयत्तेमध्ये काही सूत्र शिकलो होतो त्याची देखील आपण उजळणी करणार आहोत। तर बघा मागील इयत्तेत आपण पुढील विस्तार सूत्रांचा काय केला होता तर अभ्यास केला होता। तर कुठले पुढील विस्तार सूत्र आहे ते देखील आपण पाहूया। तर हे काही सूत्र आहे जे आपण मागील इयत्तेमध्ये काय केले होते तर याचा विस्तार केला होता। म्हणजेच काय तर स्प्रेड करणे विस्तार करणे। बघा पहिला जो आपलं सूत्र आहे ते आपलं असं आहे की कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग। त्यानंतर आपण पाहू शकतो बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक काय येणार आहे b वर्ग हे येणार आहे। मग हे झालं आपलं पहिलं सूत्र ज्याचा जो अभ्यास आहे तो आपण मागील इयत्तेमध्ये केला होता। आता जे आपलं दुसरं विस्तार सूत्र आहे ते बघा काय आहे की कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग आणि बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हे काय झालं आपलं विस्तारित सूत्र झालेलं आहे जे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलं होतं। आता पहा जो आपलं तिसरं सूत्र आहे ते आहे a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये आहे a वजा b म्हणजेच काय तर a वर्ग वजा b वर्ग हे जे सूत्र आहे मुलांनो ते आपण मागील इयत्तेमध्ये या तिन्ही सूत्रांचा आपण काय केला होता तर विस्तारित स्वरूपाचा अभ्यास केलेला होता। आता आपण पुढील तर पहा हे काही काय आहे तर उदाहरणे आहेत काही विस्तारित सूत्रे आहेत ज्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला काही उदाहरणे सोडवण्यासाठी देखील होणार आहेत। तर बघूया वरील विस्तार सूत्रांचा जो उपयोग आहे तो आपल्याला काही उदाहरणे दिले जातील त्या उदाहरणे सोडवण्यासाठी आपण जे सूत्र अभ्यासले जे विस्तारित आपण सूत्र अभ्यासले त्याचा उपयोग आपल्याला हे उदाहरणं सोडवण्यासाठी केला होईल। आता पाहूया मुलांनो हे जे उदाहरण आहे ते आपण इथे बघणार आहोत। तर पहा आपल्याला इथे काही उदाहरणं दिलेले आहेत आणि आपण अभ्यासलेले जे काही विस्तारित सूत्र आहेत त्या विस्तारित सूत्राद्वारे आपल्याला दिलेले जे काही उदाहरणं आहेत गणित आहेत ते आपण इथे सोडवणार आहोत। तर पहा इथे आपण पाहू शकतो मुलांनो पहिलं जे एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे उदाहरण आपल्याला दिलं आहे ते आहे x अधिक 2y आणि कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर x वर्ग अधिक 4xy अधिक 4y वर्ग हे आपण विस्तारित स्वरूपात मांडलेलं आहे। आता जे दुसरे एक्झाम्पल आहे ते देखील आपण पाहणार आहोत। बघा कंसामध्ये 2x वजा 5y आणि कंस पूर्ण त्याचा वर्ग आता याचा विस्तार आपल्याला करायचा आहे। मग बरोबर 4x वर्ग वजा 20xy अधिक 25y वर्ग आपण ह्या सूत्राचा देखील सूत्रानुसार काय केलेलं आहे या उदाहरणाला विस्तार स्वरूप दिलेलं आहे। आता जे तिसरं आपलं एक्झाम्पल आहे ते बघूया आपण। तर कंसामध्ये 101 चा वर्ग मग त्याचं विस्तारित स्वरूप आपण कसं मांडणार आहोत पहा बरोबर 100 अधिक 1 कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर 100चा वर्ग जो आहे तो किती होणार आहे तर 10,000 अधिक 200 अधिक 1चा वर्ग 1 वर्ग बरोबर याची बेरीज किती होते तर 10,201 एवढी त्याची काय आहे तर त्याची बेरीज होते। आपलं जो आपलं जो चौथं एक्झाम्पल आहे ते आपण बघणार आहोत। बघा 98चा वर्ग कंसात 98 कंस पूर्ण 98चा वर्ग बरोबर म्हणजेच किती की 100 वजा 2 चा वर्ग बरोबर
100चा वर्ग किती होतो तर 10,000 वजा 400 अधिक 4 बरोबर याची जी बेरीज आहे ती आपली जी बेरीज आहे ते आपण काढून घेतलेली आहे. किती आहे 9,596 एवढी त्या विस्तारित स्वरूपाचे काय आहे तर बेरीज आहे. आपलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहोत. बघा कंसामध्ये 5m अधिक 3n कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये 5m वजा 3n कंस पूर्ण. आता त्याला विस्तारित स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. बघू कसे दिलेले आहे. 5m वर्ग कंस पूर्ण वजा 3n वर्गाचा 3n त्याचा वर्ग बरोबर काय होतं तर 5 5 25 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच 25m वर्ग वजा 9n वर्ग हे आपल्याला ह्याचं विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. आता पुढील प्रमाणे देखील आपण काय करणार आहोत तर काही गणित जे आहे ते विस्तारित स्वरूपात आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, हे आपल्याला काही कृती दिलेली आहे आणि ते देखील आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. तर पाहूया मुलांनो, कृती आपल्याला काय करायची आहे की हा जो आयत आहे तो आपल्याला दिलेला आहे व चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे. या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक आयत दिलेला आहे आणि एक चौरस दिलेला आहे आणि आपल्याला कशाचे विस्तारित स्वरूप करायचे आहे तर कंसामध्ये a अधिक x अधिक a आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b याला आपल्याला काय करायचं आहे, याचा आपल्याला विस्तार करायचा आहे. म्हणून बघा आपण इथे ह्या चौकोनामध्ये आपण पाहू शकतो की x आणि b, मग त्याचे विस्तारित स्वरूप बघा x वर्ग xb ax आणि ab बरोबर. विस्तारित स्वरूप x हा चौकोन आहे, x हे आहे त्याच्या बाजू अधिक a ही बाजू आहे आणि x ही बाजू अधिक इथे आपण बघू शकतो b अधिक x अधिक a आणि b हे झालं त्याचं विस्तारित स्वरूप. मग ते आपण कसं मांडणार आहोत पहा. तर कंसामध्ये x अधिक a कंस पूर्ण त्यानंतर कंसामध्ये x अधिक b बरोबर किती आहे तर x वर्ग अधिक ax अधिक bx अधिक ab. त्यानंतर आपण दुसरं जे विस्तारित स्वरूप आहे ते देखील पाहणार आहोत. x अधिक a कंस पूर्ण दुसऱ्या कंसात आहे x अधिक b कंस पूर्ण म्हणजेच x वर्ग अधिक a अधिक b कंस पूर्ण x अधिक ab हे काय आहे तर विस्तारित स्वरूप. आपण विस्तारित स्वरूपात हे सूत्र मांडलेलं आहे. आता आपण काही एक्झाम्पल जे आहेत त्याचे देखील काय करणार आहोत तर त्याचा देखील विस्तार करणार आहोत. बघूया त्याचा विस्तार कशा प्रकारे आपल्याला करता येईल तो देखील आपण काय करणार आहोत तर इथे विस्तार करणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला दिलेलं आहे एक एक्झाम्पल. ते आहे पहिलं जे आहे ते आहे कंसामध्ये x अधिक a काय आहे आपलं जे पहिलं जे आपल्याला सूत्र दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे ते आहे कंसामध्ये x अधिक a कंस पूर्ण दुसरा आहे कंसामध्ये x अधिक b कंस पूर्ण. आता याचा आपल्याला काय करायचं आहे तर विस्तार करायचा आहे. म्हणून बघा आपण त्याचा विस्तार कसा करून घेतलेला आहे तर कंसामध्ये x अधिक a कंसामध्ये x अधिक b या एक पद समान असलेल्या द्विपदी आहेत. आता ह्या कशा आहेत, पद समान असलेल्या द्विपदी आहेत. म्हणून या द्विपदीचा आपल्याला काय करायचं आहे तर गुणाकार करायचा आहे. म्हणून आपण गुणाकार इथे करून घेतलेला आहे. बघा तो कसा केलेला आहे तर x अधिक a x अधिक a x अधिक b याचा आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. बरोबर आपण इथे काय केलेलं आहे तर आपण इथे x कंसाच्या बाहेर आहे आणि कंसामध्ये x अधिक b अधिक a कंसामध्ये x अधिक b बरोबर. बघा x वर्ग अधिक bx अधिक ax अधिक ab हे झालं आपलं विस्तारित स्वरूप. पुढचे स्टेप पहा. x वर्ग अधिक bx अधिक ax अधिक ab त्यानंतर दुसरं बघा x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण आणि x अधिक ab. आता त्याचं विस्तारित स्वरूप आपल्याला काय मिळालेलं आहे पाहूया. बघा कंसात x अधिक a कंस पूर्ण आणि कंसात x अधिक b कंस पूर्ण याचं जे विस्तारित स्वरूप आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर x
वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण बरोबर x अधिक ab. हे आपल्याला कशाचं विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे, तर याचं विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. पुढचं देखील आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्या एक्झाम्पलद्वारे देखील आपण काही उदाहरणांचं विस्तारित स्वरूप त्याला प्राप्त करणार आहोत. बघा, उदाहरण आपल्याला दिलं आहे. पहिलं जे आपलं उदाहरण आहे ते आहे कंसामध्ये x अधिक 2 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे x अधिक 3. याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. तर ते आपण कसे देणार आहोत पाहत. बघा, x वर्ग अधिक 2 अधिक 3 कंस पूर्ण x अधिक 2 गुणिले 3. आता इथे बघा विस्तारित स्वरूप, याची उकल आपण कशी केलेली आहे, तर इथे आपण सांगू शकतो याची जी उकल आहे ती आपण कशी केलेली आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, x वर्ग आपण इथे घेतलेला आहे, त्यानंतर 2 आणि 3 5x आपण घेतलेले आहे, 3 दुने 6 ही झालेलं आहे त्याचं विस्तारित स्वरूप. आता दुसरं जे उदाहरण आहे ते देखील आपण घेणार आहोत. तर बघा, कंसामध्ये y अधिक 4 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये आपण घेतलेलं आहे y वजा 3 आणि कंस पूर्ण. आता याला विस्तारित स्वरूप आपल्याला प्राप्त करून द्यायचं आहे, ते आपण इथे करून घेतलेलं आहे. बरोबर y वर्ग अधिक 4 वजा 3 कंस पूर्ण y अधिक 4 कंसामध्ये अधिक वजा 3 कंसामध्ये. मग बरोबर y वर्ग अधिक y वजा 4 त्रिक 12. हे झालं आपलं या गणिताचं विस्तारित स्वरूप. आता तिसरं देखील आपण घेणार आहोत. पहा, कंसामध्ये 2a अधिक 3b कंस पूर्ण, त्यानंतर कंसामध्ये 2a वजा 3b कंस पूर्ण. आता याला आपल्याला विस्तारित स्वरूप बघा आपण कसं प्राप्त करून दिलेलं आहे. तर बरोबर 2a चा वर्ग अधिक कंसामध्ये 3b अधिक कंसामध्ये 3b. त्यानंतर त्याला आपण काय सोडवलेलं आहे, तर 2a अधिक 3b गुणिले वजा 3b. मग त्याचं जे विस्तारित स्वरूप आहे ते आपण इथे करून घेतलेलं आहे. बेचा जो वर्ग आहे आपल्याला माहिती आहे 4 आहे, 4a वर्ग बरोबर आपण 3तून 3 गेले 0 गुणिले 2a आणि 3 त्रिक 9b वर्ग. बरोबर आपल्याला त्याचं विस्तारित स्वरूप जे आहे ते काय मिळालेलं आहे बघा, 4a वर्ग वजा 9b वर्ग. हे आपल्याला त्याचं विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. पुढील आणखी काही उदाहरणे आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे देखील आपण त्या गणितांना आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. तर बघा, हे आहे काही एक्झाम्पल, त्याला देखील आपण काय करणार आहोत, तर या गणितांना देखील आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. या दिलेल्या उदाहरणांना देखील आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. तर पहिलं जे आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे मुलांनो, ते बघा काय विचारलेलं आहे. तर कंसामध्ये x अधिक 2 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे x अधिक 3 कंस पूर्ण. आता इथे बघा, x वर्ग अधिक 2x 2 अधिक 3 नंतर x अधिक 2 गुणिले 3. आता इथे पाहू शकतो आपण बघा, x वर्ग अधिक 5 x अधिक 6 हे आपल्याला दिलेलं आहे विस्तारित स्वरूप. आपण याचं करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे उदाहरण दुसरं आहे त्याचं देखील इथे आपण काय करून घेतलेलं आहे, उदाहरण दुसऱ्याचं देखील इथे विस्तारित स्वरूप आपण मांडून घेतलेलं आहे. बघा, कंसामध्ये y अधिक 4 कंसामध्ये y वजा 3 बरोबर y वर्ग अधिक 4 वजा 3 y अधिक 4 कंसामध्ये गुणिले 3 कंसामध्ये. त्यानंतर y वर्ग अधिक y बरोबर 4 त्रिक 12. उदाहरणार्थ तिसरं जे आहे ते देखील आपण इथे घेतलेलं होतं, 2a अधिक 3b कंस पूर्ण 2a वजा 3b. बघा, 2a वर्ग अधिक 3b अधिक 3b 2a अधिक 3b गुणिले 3b. मग आपण इथे बघू शकतो 4 2चा वर्ग जो आहे 4a वर्ग घेतलेला आहे, 3तून 3 गेले 0 गुणिले 2a वजा 9b. आता इथे आपल्याला विस्तारित स्वरूप काय मिळालेलं आहे, तर 4a वर्ग वजा 9b वर्ग हे आपल्याला विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. पुढील काही उदाहरणाद्वारे सुद्धा आपण काय करणार आहोत, तर त्या गणिताला त्या उदाहरणाला आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो आपलं जे एक्झाम्पल आहे ते इथे आपण घेणार आहोत. तर जे आपलं चौथं एक्झाम्पल आहे ते बघा काय आहे, कंसामध्ये x वजा 3 कंस पूर्ण आणि दुसऱ्यामध्ये आहे x वजा 7 बरोबर x वर्ग अधिक कंसामध्ये वजा 3
वजा 7 x अधिक कंसामध्ये वजा 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये वजा 7. मग याला विस्तारित स्वरूप बघा आपण कसं प्राप्त करून दिलेलं आहे. x वर्ग वजा 3 आणि 7 10. 10x अधिक 7 त्रिक 21 हे झालं या उदाहरणाचं विस्तारित स्वरूप. पुढचं जे आपलं उदाहरण आहे ते आहे बघा m अधिक 2/3 कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये आहे m वजा 7/3 बरोबर m वर्ग अधिक 2/3 वजा 7/3 कंस पूर्ण m अधिक 2/3 कंसात दुसऱ्या कंसामध्ये आहे 7/3 बरोबर m वर्ग वजा 7मधून 2 गेले 5/3 m अधिक 7 दुने 14/3 त्रिक 9 हे झालं आपले ह्या उदाहरणाचं विस्तारित स्वरूप. आता पुढचं देखील आपण काय करणार आहोत उदाहरण बघणार आहोत आणि त्याला देखील आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. तर हे जे आपलं 6वं उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर कंसामध्ये x अधिक 1/x आणि कंस पूर्ण दुसरा आहे x वजा 1/x कंस पूर्ण. आता याला देखील आपण काय करणार आहोत तर विस्तारित स्वरूप देणार आहोत. म्हणून बरोबर बघा x वर्ग अधिक 1/x वजा 1/x कंस पूर्ण दुसरा आहे x अधिक 1/x गुणिले 1/x कंस पूर्ण. याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. म्हणून त्याची उकल बघा आपण कशी केलेली आहे तर पुढील प्रमाणे आपण त्याची उकल केलेली आहे. बघा x वर्ग अधिक याला जर आपण 1/x वजा 1/x मधून गेले तर 0x उरतं बरोबर 1/x वर्ग बरोबर काय आलेलं आहे x वर्ग वजा 1/x वर्ग हे विस्तारित स्वरूप आपलं प्राप्त झालेलं आहे. पुढील देखील काही आपण उदाहरणे घेणार आहोत आणि त्यानुसार देखील आपण विस्तारित जे सूत्र आहे ते आपण पाहणार आहोत. बघा आता दुसऱ्या पद्धतीने देखील विस्तारित सूत्रे जे आहे त्याची मांडणी जे आहे ते आपण इथे करून घेणार आहोत. तर बघा कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण त्याचा घनचा विस्तार आपल्याला करायचा आहे. मग तो बघा आपण कसा करून घेतलेला आहे तर a अधिक b कंसाचा घन बरोबर a अधिक b a अधिक b a अधिक b 3 वेळा आपण हे लिहिणार आहोत. त्यानंतर बघा बरोबर a अधिक b कंसामध्ये a अधिक b चा वर्ग जो आपण इथे घेतलेला आहे बरोबर इथे त्याला विस्तारित स्वरूप जे आहे ते आपण देत आहोत. तर दुसरा आहे a अधिक b कंसामध्ये a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग कंस पूर्ण. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती देखील आपण घेणार आहोत. तर जी आपली पुढची स्टेप आहे मुलांना ते बघा काय आहे a कंसामध्ये a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग अधिक b चं कसं येणार आहे की a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग कंस पूर्ण हे आहे त्याचं विस्तारित स्वरूप. आता बघूया पुढची जी आपली स्टेप आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर आपली जी पुढची स्टेप आहे मुलांना ते बघा आपण इथे लिहून घेतलेले आहे a घन अधिक 2a वर्ग b अधिक ab वर्ग अधिक ba वर्ग अधिक 2ab वर्ग अधिक b घन. त्यानंतर आपली जी पुढची स्टेप आहे ती आहे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. त्यानंतर पुढचं जे आपलं सूत्र आहे ते आपल्याला काय मिळालेलं आहे विस्तारित सूत्र जे आहे ते आपल्याला a अधिक b घनाचं काय मिळालेलं आहे बघूया. तर a अधिक b घनाचं जे विस्तारित स्वरूप आहे ते आपल्याला मिळालेलं आहे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन हे आपल्याला त्याचे विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. पुढचा पॉईंट देखील आपण अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये देखील आपण काही उदाहरणे जे आहे त्याचे विस्तारित सूत्रे जे आहे ते आपण मांडून घेणार आहोत. तर बघा इथे आपल्याला उदाहरण 1 दिलेलं आहे आणि ते आहे कंसामध्ये x अधिक 3 चा घन जो आहे तो आपल्याला त्याला विस्तारित स्वरूप आपल्याला इथे द्यायचं आहे. बघा a अधिक b चा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. येथे a बरोबर काय आहे तर x आहे आणि b बरोबर काय आहे तर 3 आहे. म्हणजे a च्या जागी आपण काय लिहिणार आहोत तर x लिहिणार आहोत आणि b च्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत तर b च्या जागेवरती आपण 3 लिहिणार आहोत. म्हणून सूत्रामध्ये आपण काय केलेलं आहे तर त्याच्या किमती टाकून पुढील विस्तारित स्वरूप आपण प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून बघा कंसामध्ये x अधिक 3 कंसाचा घन बरोबर
बरोबर x अधिक 3 गुणिले x वर्ग अधिक 3 गुणिले x गुणिले 3चा वर्ग अधिक 3चा घन. मग x घन अधिक 3 त्रिक 9x वर्ग अधिक घन आणि 3चा जो घन आहे तो आहे 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 3चा घन आहे 27. x अधिक 3 त्रिक किती 9. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 हे आपण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याला काय केलेलं आहे, विस्तारित स्वरूप जे आहे ते प्राप्त करून दिलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे जे गणित आहे ते देखील आपण विस्तारित सूत्राने सॉल्व केलेलं आहे. आता जे दुसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण घेणार आहोत. तर दुसरं जे आपलं एक्झाम्पल आहे ते आहे कंसामध्ये 3x अधिक 4y कंस पूर्ण त्याचा घन बरोबर. आता त्याला आपण विस्तारित स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. ते बघा कसं आपण करून दिलेलं आहे की 3x घन अधिक 3 कंसामध्ये 3x वर्ग कंसामध्ये 4y अधिक 3 बरोबर कंसामध्ये 3x कंसामध्ये 4y वर्ग अधिक 4y घन. हे आपण विस्तारित स्वरूप दिलेलं आहे. आता ते पुढील प्रमाणे आपण सोडवणार आहात. बघा 3चा जो घन आहे तो आहे 27 अधिक 3 बरोबर इथे 3चा वर्ग आहे 9 म्हणून 9x वर्ग गुणिले 4y त्यानंतर 3 गुणिले 4चा जो वर्ग आहे तो आपण घेतलेला आहे 4 चौक 16 y वर्ग अधिक 64 y वर्ग. मग 27 घन 27 x घन बरोबर इथे आपण केलेलं आहे की 3 9 आणि 4 यांचा आपण काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. मग 108 x वर्ग y अधिक 144 xy वर्ग. आता 144 xy वर्ग बघा कशा आलेला आहे, तर 3ला 3ने आपण गुणलं आहे 3 त्रिक 9 आणि 96 144 xy वर्ग अधिक 64 y वर्ग. हे झालेलं आहे आपलं विस्तारित स्वरूप जे आपण या दुसऱ्या उदाहरणाला दिलेलं आहे. पुढचे देखील आपण काही उदाहरणे घेणार आहोत आणि त्याद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर याला देखील आपण विस्तारित स्वरूप जे आहे ते प्राप्त करून देणार आहोत. तर बघा मुलांनो, हे एक एक्झाम्पल आहे जे आपण इथे घेतलेलं आहे. तर पहा आपलं हे जे पुढचं उदाहरण आहे ते आहे कंसामध्ये 2m/n अधिक n/2m कंस पूर्ण त्याचा घन आपल्याला सांगितलेला आहे बरोबर 2m/n कंस पूर्ण त्याचा घन अधिक 3 आणि 2m/nचा वर्ग बरोबर 2n n/2m कंस पूर्ण मग अधिक 3 कंसामध्ये 2m/n कंस पूर्ण कंसामध्ये n/2m कंस पूर्ण त्याचा वर्ग अधिक n/2m त्याचा घन. आता ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. बघा 2चा घन आपल्याला माहीत आहे 8m वर्ग आहे छेद n घन. त्यानंतर अधिक 3 बरोबर 2 4 4m वर्ग छेद n वर्ग बरोबर n/2m अधिक 3 2m/n आणि n वर्ग 4/m वर्ग अधिक n घन आणि 2चा जो घन आहे तो आहे 8m घन बरोबर 8m घन छेद n घन अधिक 3 दुने 6 6m/n अधिक 3n/2m अधिक n घन अधिक 8m घन. हे झालं आपलं विस्तारित स्वरूप. तिसऱ्या उदाहरणाचे जे विस्तारित स्वरूप आहे ते आपण इथे प्राप्त करून घेतलेलं आहे. आता जो पुढचं एक्झाम्पल आहे चौथं ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा चौथं जे उदाहरण आहे ते आपण इथे पाहूया. तर 41चा घन जो आहे त्याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. म्हणून बघा 40 अधिक 1 कंस पूर्ण त्याचा घन बरोबर कंसामध्ये 40चा घन अधिक 3 गुणिले 40चा वर्ग गुणिले 1 अधिक 3 गुणिले 40 अधिक 1चा वर्ग गुणिले अधिक 1चा घन. मग आपण इथे 40चा घन बघितलेला आहे, किती आहे तर तो आहे 64,000. मग 40 त्रिक 4800. त्यानंतर इथे आपण पाहणार आहोत की 120 अधिक 1. आता बघा
4 त्रिक 12 म्हणजे हा शून्य आपण इथे ठेवला तर 120 आणि 1चा घन काय येणार आहे 1 येणार आहे. मग या सगळ्यांची बेरीज किती होते तर 68,921 या सगळ्यांची बेरीज आपल्याला इथे मिळते. तर हे 41चा घनाचं विस्तारित रूप जे आहे त्या विस्तारित सूत्र आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आता 5वं एक्झाम्पल आहे ते देखील आपण सॉल्व करणार आहोत. तर 5वं जे एक्झाम्पल आहे ते आहे कंसामध्ये x अधिक 1/x चा घन याला आपल्याला विस्तारित स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणून x घन अधिक 3 कंसामध्ये x वर्ग अधिक 1/x कंस पूर्ण अधिक 3 कंसामध्ये x दुसऱ्या कंसामध्ये 1/x वर्ग त्यानंतर अधिक 1/x घन हे आपण त्याचं विस्तारित स्वरूप जे आहे ते मांडून घेतलेलं आहे. पुढील प्रमाणे त्याचे उकल आपण करणार आहोत. तर बघा x घन अधिक 3x वर्ग छेद x अधिक 3x आणि x वर्ग अधिक x आणि 1x घन हे घेतलं आपण त्याचं विस्तारित स्वरूप मांडलेलं आहे. आता पुढचं देखील आपण काय करणार आहोत सूत्र आपण इथे मांडणार आहोत. बघा x घन अधिक 3x अधिक 3/x अधिक 1/x चा घन हे झालं आपल्याला जे उदाहरण दिलं होतं त्याचं विस्तारित स्वरूप जे आहे ते आपण इथे मांडलेलं आहे. पुढचं देखील आपण काय करणार आहोत तर एक्झाम्पल घेणार आहोत. तर 6वं जे आपलं उदाहरण आहे ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर कंसामध्ये 2m अधिक 1/5 चा घन आपण इथे ह्या उदाहरणाला देखील आपण काय करणार आहोत विस्तारित स्वरूप जे आहे ते प्राप्त करून देणार आहोत. तर बरोबर कंसामध्ये 2m चा घन अधिक 3 अधिक कंसामध्ये 2m चा वर्ग गुणिले कंसामध्ये 1/5 बरोबर अधिक 3 आणि 2m कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 1/5 चा वर्ग अधिक 1/5 आणि कंस पूर्ण त्याचा काय आहे घन आहे. मग याला आपल्याला काय करायचं आहे विस्तारित रूप द्यायचं आहे. म्हणून 8चा घन आपल्याला माहिती आहे 8m घन अधिक 12 3 दुने 6 आणि 6 दुने 12m वर्ग छेद 5 अधिक 3 दुने 6m छेद 25 5 25 अधिक 1/5चा घन 5 25 25 5 125 हे झालं आपलं कशाचं विस्तारित स्वरूप तर कंसामध्ये 2m अधिक 1/5 चा घन हे याचं विस्तारित स्वरूप आपण इथे काढून घेतलेलं आहे. पुढचे काही एक्झाम्पल आहेत ते देखील आपण इथे घेणार आहोत. तिसरी पद्धत जी आहे ते देखील आपण इथे विस्तारित स्वरूप मांडून घेणार आहोत. बघा कंसामध्ये a वजा b चा घन चा जो विस्तार आहे तो आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. तर तो बघा आपल्याला कसा करायचा आहे तर पहा मुलांनो आपल्याला हे जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्याला सुद्धा आपल्याला विस्तारित स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. तर कंसामध्ये a वजा b कंस पूर्ण त्याचा घन याला विस्तारित स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. तर a वजा b चा घन बरोबर a वजा b कंस पूर्ण दुसऱ्या कंसात a वजा b तिसऱ्या कंसामध्ये a वजा b म्हणजे 3 वेळा आपण घेतलेला आहे 1 2 3 a वजा b. पुढची स्टेप आहे बरोबर a वजा b कंसामध्ये a वजा b वर्ग बरोबर a वजा b. जी पुढची आपली स्टेप आहे ती आहे a वजा b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये आहे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग बरोबर a कंसामध्ये a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग कंस पूर्ण वजा b. त्यानंतर बीचं जे आहे ते दुसरं आपण इथे पाहू शकतो a वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग. मग इथे काय येणार आहे तर a घन वजा 2a वर्ग b अधिक ab वर्ग वजा 2a वर्ग b अधिक 2ab वर्ग वजा b वर्ग. म्हणून याचं जे विस्तारित स्वरूप आहे ते बघा आपल्याला काय मिळालेलं आहे तर a वर्ग a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. मग आपल्याला त्याचं a वजा b घनाचं जे विस्तारित स्वरूप आहे ते आपल्याला मिळालेलं आहे a वजा b घनचं a वर्ग वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b हे आपल्याला त्याचं विस्तारित स्वरूप जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे.
पुढचं देखील आपण उदाहरण घेणार आहोत. ते आपण घेणार आहोत बघा, कंसात x वजा 2 चा घन आपण इथे घेणार आहोत. म्हणून a वजा b चा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b 3. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर a च्या ऐवजी x लिहायचं आहे आणि b च्या ऐवजी 2 लिहायचे आहे. म्हणून बघा x वजा 2 कंसामध्ये घन बरोबर x वर्ग x घन वजा 3 गुणिले x वर्ग अधिक 2 अधिक 3 अधिक गुणिले x गुणिले 2 चा वर्ग वजा 2 चा घन. मग आपण इथे घेतलेला आहे x चा घन वजा 3 दुणे 6 x चा वर्ग अधिक sin दुणे 12 x वजा 2 चा जो घन आहे तो आहे 8.